आजकाल आपण सगळेच एका न संपणाऱ्या शर्यतीत धावतोय असं कधी कधी वाटत नाही का? हो, नक्कीच. म्हणजे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत. डेडलाईन्स, टार्गेट्स आणि EMI. अगदी तेच. आणि या सगळ्यात स्वतःला सिद्ध करण्याची जी धडपड असते ना, ती संपतच नाही. खरंय. पण या धावपळीत आपण कधी थांबून असा विचार करतो का की आपण खऱ्या अर्थाने एक परिपूर्ण जीवन जगतोय की फक्त दिवसामागून दिवस ढकलतोय? हां, खूप महत्वाचा प्रश्न आहे. आणि बहुतेकांकडे याचं उत्तर नसतं. म्हणूनच आजच्या या सखोल विश्लेषणात आपण याच विषयाच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. आपल्याकडे आज विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या लेखनावर आधारित एक अतिशय समृद्ध असा स्रोत आहे. आणि त्याचा मुख्य विषय आहे कुटुंब, व्यवसाय आणि अध्यात्म. या 3 गोष्टींमध्ये समतोल कसा साधायचा? बरोबर. आणि आजचं आपलं जे उद्दिष्ट आहे या चर्चेचं ते अगदी स्पष्ट आहे. केवळ पैशाच्या मागे धावणं किंवा मग दुसऱ्या टोकाला जाऊन केवळ आध्यात्मिक साधनेत मग्न राहून व्यावहारिक जगाकडे पाठ फिरवणं. हो, या दोघ्याही तौघांच्या खुंबीखांमधून बाहेर कसं पडायचं आणि खऱ्या अर्थाने एक संतुलित आयुष्य कसं उभं करायचं याचं मर्म आपण उलगडणार आहोत. आणि हा विषय आजच्या काळात जितका प्रासंगिक आहे ना, तितका तो कदाचित पूर्वी कधीच नव्हता. असं का वाटतं तुम्हाला? कारण जर आपण एका व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर आजकाल एखाद्या विशिष्ट क्षेत्रात मिळवलेलं यश हे बऱ्याचदा दुसऱ्या एखाद्या क्षेत्रातील मोठ्या अपयशाच्या किमतीवर उभं असतं. म्हणजे व्यावसायिक यश आणि वैयक्तिक आयुष्याची पडझड. अगदी बरोबर. आपण असे अनेक यशस्वी व्यावसायिक पाहतो जे आर्थिकदृष्ट्या अगदी शिखरावर असतात, पण त्यांचं कौटुंबिक आयुष्य पूर्णपणे विस्कळीत झालेलं असतं. हो. आणि दुसरीकडे काही लोक स्वतःच्या मनःशांतीच्या शोधात व्यावहारिक जबाबदाऱ्यांकडे इतकं दुर्लक्ष करतात की त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्यांची पूर्ण फरफट होते. विद्यानंद यांच्या या लेखनातून जो सर्वांगीण दृष्टिकोन समोर येतो तो हेच सांगतो की एकांगी यश हे कधीच चिरकाल टिकणारं समाधान देऊ शकत नाही. चला तर मग हे जरा सविस्तर उलगडून पाहूया. या स्रोतानुसार मानवी आयुष्याचे 3 मुख्य आधारस्तंभ आहेत: कुटुंब, व्यवसाय आणि अध्यात्म. हो, आणि या प्रत्येक स्तंभाचं स्वतःचं असं एक महत्त्व आहे. आपण कुटुंबापासून सुरुवात करूया, कारण विद्यानंद यांनी कुटुंबाची जी मांडणी केली आहे ती केवळ एकाच घरात राहणारे काही लोक या पलीकडे जाणारी आहे. नक्कीच. त्यांनी कुटुंबाला माणसाचं मनःशांतीचं स्थान म्हटलं आहे, एक भावनिक आधार. इथली सर्वात आकर्षक गोष्ट मला ही वाटली की कुटुंबाकडे पाहण्याचा हा दृष्टिकोन खूप वेगळा आहे. हो, कारण दिवसभराच्या धकाधकीनंतर जेव्हा तुम्ही जगातल्या स्पर्धेला तोंड देऊन थकून घरी येता तेव्हा जिथे तुम्हाला कोणतेही मुखवटे न घालता स्वतःसारखं राहता येतं. अगदी तेच. जिथे तुमचे विचार, तुमच्या भावना समजून घेतल्या जातात ते खऱ्या अर्थाने कुटुंब असतं. आणि म्हणूनच या लेखनात अत्यंत स्पष्टपणे नमूद केलं आहे की कुटुंबाला वेळ देणं ही कोणतीही जबाबदारी नाहीये. म्हणजे ते एखादं ओझं नाहीये. अजिबात नाही. ती माणसाच्या अंतःकरणाची एक नितांत गरज आहे. बघा, जेव्हा आपण कुटुंबाला कर्तव्य म्हणून वेळ देतो ना, तेव्हा त्यात तो ओलावा नसतो. हे अगदी खरंय. पण जेव्हा आपण ती आपली स्वतःची भावनिक गरज मानतो तेव्हा त्या नात्यांमध्ये एक नैसर्गिक जवळीक निर्माण होते. हो, आणि त्यासाठी स्रोतात काही खूप साधी पण रोजच्या जगण्यात सहज सुटून जाणारी उदाहरणं दिली आहेत. जसं की केवळ एकाच घरात वावरणं पुरेसं नाही, तर दररोज एकमेकांशी अर्थपूर्ण संवाद साधणं. बरोबर. घरातील सदस्यांच्या भावना नुसत्या ऐकून न घेता त्या मन लावून ऐकणं. आणि एखादा मोठा निर्णय घेताना तो सामूहिकरित्या घेणं. या छोट्या वाटणाऱ्या कृतींचा परिणाम खूप मोठा असतो असे या स्रोतात म्हटलंय. निश्चितच. आणि यातूनच तो अत्यंत महत्वाचा मुद्दा समोर येतो की कुटुंबाकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे परिणाम काय होतात. काय होतं नक्की? समजा तुम्ही तुमच्या क्षेत्रात उत्तुंग यश मिळवलं, खूप संपत्ती कमावली, नाव कमावलं, पण ज्या क्षणी तुम्ही ती आनंदाची बातमी शेअर करण्यासाठी मागे वळून पाहता आणि तिथे तुम्हाला तुमचं म्हणून घेणारं कोणीच दिसत नाही, तेव्हा ती यशाची चव पूर्णपणे फिकी पडते. हे स्रोत आपल्याला हेच समजावून सांगतं की आर्थिक यशाने आयुष्यात जी पोकळी निर्माण होते ती भौतिक गोष्टींनी कधीच भरून निघत नाही. कुटुंबाची साथ नसेल तर माणसाचं मन कितीही भरलेल्या घरात असलं तरी ते आतून रिकामच राहतं. अगदी 100% खरं आहे. हे खरंच खूप विचार करायला लावणारं आहे. पण मग जेव्हा आपण कुटुंबाला हा भावनिक आधार मानतो तेव्हा साहजिकच प्रश्न पडतो की आपल्या व्यवसायाचं काय? हो, कारण नोकरी किंवा व्यवसाय हाही तितकाच अविभाज्य भाग आहे. या लेखनात व्यवसायाला फक्त पैसे कमवण्याचं साधन न मानता कर्तृत्वाची अभिव्यक्ती असं म्हटलं आहे. हा दृष्टिकोनच कामाकडे बघण्याचा आपला चष्मा बदलून टाकतो खरं तर. हो ना, म्हणजे व्यवसाय ही केवळ उपजीविकेची सोय नाहीये. नाही,
ती तुमच्यातल्या क्षमतांना, तुमच्या कौशल्यांना जगात मांडण्याची एक संधी आहे. तुम्ही जे काही काम करतात त्यात जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणा, शिस्त आणि नाविन्य आणता, तेव्हा तुम्ही केवळ स्वतःसाठीच नाही तर समाजासाठीही काहीतरी मूल्य निर्माण करत असता. अगदी बरोबर. पण इथेच खरी अडचण सुरू होते. कामाच्या या अभिव्यक्तीला आपण अनेकदा सततच्या धावपळीशी जोडून टाकतो. ज्याला आपण आजकाल हसल कल्चर म्हणतो. हो, सतत व्यस्त असणं हेच यशाचं लक्षण मानलं जातं आजकाल. आणि मग या सततच्या धावपळीत आपण आपल्या आरोग्याकडे आणि मगाशी चर्चा केल्याप्रमाणे कुटुंबाकडे दुर्लक्ष करत जातो. हो, आणि मग यावर उपाय काय? कारण आपण काम तर सोडू शकत नाही आणि बाहेरची स्पर्धाही कमी होणार नाहीये. त्यासाठी या विश्लेषणात कामाच्या नियोजनावर अतिशय व्यावहारिक भर दिलाय ना. हो, वेळेचं सुयोग्य व्यवस्थापन आणि प्राधान्यक्रम ठरवणं हे यात कळीचे मुद्दे आहेत. बऱ्याचदा आपण महत्त्वाच्या कामांऐवजी जे काम समोर येईल ते करत सुटतो. आणि मग वेळेच मिळाला नाही अशी तक्रार करतो. विद्यानंद यांच्या मते यश म्हणजे स्वतःला शारीरिक आणि मानसिकरित्या संपवून टाकणे नव्हे. अनावश्यक ताण टाळणे, कोणत्या कामाला किती ऊर्जा द्यायची हे ठरवणे. आणि स्वतःच्या क्षमतेचा योग्य वापर करणे म्हणजेच खरा व्यावसायिक समतोल. तुम्ही कामात किती तास घालवता यापेक्षा ते तास किती प्रभावीपणे वापरता यावर तुमची प्रगती अवलंबून असते. हे समजायला जितकं सोपं वाटतं ना तितकंच ते प्रत्यक्षात आणायला कठीण आहे. हो, ते तर आहेच. आणि इथेच या चर्चेतला तिसरा आणि कदाचित सर्वात जास्त गैरसमज असलेला पैलू समोर येतो. अध्यात्म. हो, जेव्हा आपण आजच्या या धावपळीच्या व्यावसायिक जगात अध्यात्माचा उल्लेख करतो तेव्हा लोकांच्या भुवया उंचावतात. कारण अध्यात्म म्हणजे कुठेतरी दूर हिमालयात जाणं किंवा सगळं सोडून देणं असा एक समज रूढ आहे. पण या लेखनाने हा समज पूर्णपणे मोडीत काढला आहे. अगदी बरोबर. इथली सर्वात महत्वाची संकल्पना हीच आहे की अध्यात्म हे पलायन नाहीये. प्रत्यक्ष जगात राहून सर्व व्यावहारिक जबाबदाऱ्या पेलत असतानाच आपल्या आतल्या शांततेचा शोध घेणं हे खरं अध्यात्म. हे म्हणजे कसं माहितीये का? समजा तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये एका अत्यंत महत्वाच्या आणि तणावपूर्ण मीटिंगमध्ये बसलेले आहेत, पण तरीही तुमचं मन आतून पूर्णपणे स्थिर आहे. तुमच्या निर्णय प्रक्रियेत एक प्रकारची पारदर्शकता आणि शांतता आहे. यालाच अंतर्मनाची शुद्धी असं म्हटलं आहे या स्रोतात. आणि हे साध्य करण्यासाठी काही विशिष्ट मार्गही सुचवले आहेत त्यांनी. जसं की दररोज ध्यान करणे किंवा प्रार्थना करणे, किंवा स्वतःशीच संवाद साधण्यासाठी थोडा वेळ काढणे, ज्याला स्वाध्याय म्हटलं आहे. पण मला सांगा, या अशा व्यक्तिगत आणि आंतरिक गोष्टींचा आपल्या बाहेरच्या म्हणजे कुटुंबातील किंवा व्यवसायातील आयुष्यावर कसा परिणाम होतो? हा खूप समर्पक प्रश्न विचारलात तुम्ही. बघा, जेव्हा तुम्ही ध्यान किंवा मनन करता तेव्हा त्याचा सर्वात पहिला परिणाम तुमच्या मनाच्या स्थिरतेवर होतो. मन स्थिर झालं की निर्णय क्षमता वाढते. अगदी. कठीण प्रसंगात तुम्ही गडबडून न जाता योग्य तो निर्णय घेऊ शकता. आणि यातील सर्वात मोठा फायदा म्हणजे अध्यात्मामुळे माणसाचा अहंकार कमी होण्यास मदत होते. ते खूप महत्वाचं आहे, कारण आपण पाहतो की कुटुंबातले बहुतांश वाद किंवा ऑफिसमधलं राजकारण हे अहंकारातूनच जन्म घेतात. हो, जेव्हा तुमच्यातला तो मीपणा कमी होतो ना, तेव्हा कुटुंबात एक नैसर्गिक प्रेम आणि आपुलकी वाढीस लागते. आणि व्यवसायात तुम्ही केवळ फायद्याचा विचार न करता नैतिकतेची कास धरता. आणि इथेच खरी रंजक गोष्ट समोर येते बघा. हे जे 3 स्तंभ आहेत ना, कुटुंब, व्यवसाय आणि अध्यात्म, हे एकमेकांपासून वेगळे नाही आहेत. किंवा एकमेकांचे विरोधकही नाहीत. बऱ्याचदा आपल्याला वाटतं की जर मी व्यवसायावर जास्त लक्ष केंद्रित केलं तर कुटुंबावर अन्याय होईल. किंवा मी जर अध्यात्माकडे वळलो तर माझी व्यावसायिक प्रगती खुंटेल. पण या लेखनाचा गाभा हा आहे की हे तिन्ही स्तंभ परस्पर पूरक आहेत. ते एकमेकांना मारक नसून तारक आहेत. जर आपण हे सगळे बिंदू एकमेकांना जोडले तर हे कसं काम करतं ते स्पष्ट दिसेल. आपण आत्ताच पाहिलं की अध्यात्मामुळे तुमचं मन शांत होतं आणि अहंकार कमी होतो, ज्यामुळे तुम्ही व्यवसायात अधिक प्रामाणिक आणि नैतिक बनता. दुसरीकडे जेव्हा तुम्ही व्यवसायात प्रामाणिकपणे प्रगती करता तेव्हा त्यातून मिळणाऱ्या आर्थिक स्थैर्यामुळे तुमच्या कुटुंबाची सुरक्षितता वाढते. त्यांना एक चांगलं जीवन मिळतं. आणि मग कुटुंबाचं काय योगदान असतं यात? जेव्हा तुमच्या कुटुंबात शांती असते, तिथे तुम्हाला भावनिक आधार मिळतो, तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थाने शांतपणे तुमच्या आध्यात्मिक विकासाकडे लक्ष देऊ शकता. म्हणजे हे एक वर्तुळ आहे जे एकमेकांना पूर्ण करतं. अगदी. या पूर्ण संकल्पनेला समजून घेण्यासाठी स्रोतामध्ये एक अतिशय सुंदर आणि प्रभावी रूपक वापरलं आहे. त्यांनी या तिन्ही क्षेत्रांचा समन्वयाची तुलना जीवनाच्या रथाशी केली आहे. हो, हे रूपक खरोखरच विचार करण्यासारखं आहे. विचार करा, एका रथाला 3 चाके आहेत: कुटुंब,
व्यवसाय आणि अध्यात्म. जर त्यातील एखादं चाक कमकुवत असेल किंवा एखाद्या चाकाचा आकार इतरांपेक्षा खूप मोठा असेल, किंवा ती तिन्ही चाके वेगवेगळ्या दिशांना ओढत असतील तर तो रथ पुढे जाऊ शकेल का? अजिबात नाही. तो तिथेच गोल गोल फिरत राहील किंवा कोसळून पडेल. एकाच लयीत आणि एका दिशेने फिरावं लागतं. हे ऐकायला आणि समजून घ्यायला खूप छान वाटतं. ही तत्व आपल्याला आतून पटतात सुद्धा. पण मुख्य प्रश्न तिथेच येतो की हे रोजच्या आयुष्यात प्रत्यक्षात कसं आणायचं? अगदी तेच. श्रवण करणाऱ्या प्रत्येकाच्या मनात हाच विचार येत असेल की सोमवारच्या सकाळपासून जेव्हा माझी धावपळ सुरू होईल तेव्हा हा जीवनाचा रथ मी कसा हाकायचा? सुदैवाने यावर स्त्रोतामध्ये 5 अतिशय व्यवहार्य आणि सोपे उपाय सुचवले आहेत. आपण एक एक करून ते उलगडून पाहूया. नक्कीच. यातला पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे वेळेचं नियोजन. पण इथे स्त्रोताने स्पष्ट केलंय की नियोजन म्हणजे प्रत्येक गोष्टीला घड्याळ लावून समान वेळ देणं नव्हे. बरोबर. तर दिवसातील किंवा आठवड्यातील कामांचं असं नियोजन करणं जिथे कुटुंबाला, कामाला आणि स्वतःच्या आंतरिक विकासाला पुरेसा आणि दर्जेदार वेळ मिळेल. म्हणूनच दुसरा उपाय खूप महत्वाचा ठरतो, जो आहे सीमा निश्चित करणे किंवा बाउंड्रीज आखणे. हो, मूळ लेखनात खूप स्पष्टपणे सांगितलं आहे की काम घरी आणू नये आणि घरातील वाद कामावर नेऊ नयेत. आजच्या या वर्क फ्रॉम होम किंवा स्मार्टफोन्सच्या काळात जिथे ऑफिस तुमच्या खिशातच असतं, तिथे या सीमा आखणं हे एक मोठं आव्हान आहे खरं तर. हे आव्हान नक्कीच आहे, पण ते अशक्य नाहीये. तुम्हाला जाणीवपूर्वक ठरवावं लागतं की ठराविक वेळेनंतर मी ऑफिसचे ईमेल्स चेक करणार नाही किंवा जेवणाच्या टेबलवर व्यवसायाची चर्चा करणार नाही. या सीमा केवळ वेळेच्या नसून त्या मानसिकही आहेत. या सीमांमुळेच तुम्ही एका भूमिकेतून दुसऱ्या भूमिकेत सहज प्रवेश करू शकता. तिसरा उपाय मला वैयक्तिकरित्या खूप मूलभूत वाटतो, आरोग्याची काळजी. हो, आपण मगाशी रथाचं उदाहरण घेतलं. जर तो रथ ओढणारे शरीररूपी घोडेच कमकुवत असतील तर रथ कसा पुढे जाणार? बरोबर. शरीर आणि मन निरोगी ठेवणं, योग्य आहार, व्यायाम आणि पुरेशी झोप ह्या गोष्टींचा या समतोलात खूप मोठा वाटा आहे. कारण थकलेलं शरीर आणि चिडचिड करणारं मन कोणत्याही समतोल साधू शकत नाही. अगदी बरोबर. आणि यानंतर येतो चौथा उपाय, जो खऱ्या अर्थाने आत्मपरीक्षणाचा आहे, साप्ताहिक चिंतन. आठवड्यातून एकदा, कदाचित रविवारी सकाळी स्वतःसाठी थोडा वेळ काढणं आणि स्वतःचाच आढावा घेणं. स्वतःलाच प्रश्न विचारणं की गेल्या आठवड्यात मी माझा जास्त वेळ आणि ऊर्जा कुठे खर्च केली? मी कुटुंबाला पुरेसा वेळ दिला का? माझ्या कामात मी प्रामाणिक होतो का? मी स्वतःच्या शांततेसाठी काही वेळ काढला का? हे जे चिंतन आहे, हे एक प्रकारे तुमच्या आयुष्याचं कोर्स करेक्शन करतं. जर तुम्ही कुठल्या एका दिशेने जास्त भरकटत असाल तर हे चिंतन तुम्हाला पुन्हा रुळावर आणायला मदत करतं. आणि पाचवा आणि शेवटचा उपाय, जो या सगळ्या प्रवासाचा पाया आहे, कृतज्ञतेची भावना. आपल्याकडे जे काही आहे, मग ते छोटं यश का असेना किंवा कुटुंबाची साथ का असेना, त्याबद्दल समाधान आणि कृतज्ञता बाळगणे. कारण आपण नेहमी जे नाहीये त्याकडे लक्ष देतो, पण कृतज्ञतेमुळे आपल्याकडे जे आहे त्याचं मूल्य आपल्याला समजतं. कृतज्ञता ही एक अतिशय शक्तिशाली भावना आहे. जेव्हा तुमच्या मनात कृतज्ञता असते तेव्हा तो सततचा असंतोष आणि अधिक मिळवण्याची एक अंध शर्यत कुठेतरी थांबते. आणि जिथे असंतोष कमी होतो तिथे आज समतोल साधणे खूप सोपे जाते. अगदी बरोबर. तर या सगळ्या चर्चेतून आपण नेमका काय गोषवारा काढू शकतो? या सखोल विश्लेषणातून आपण काय शिकलो? या संपूर्ण विश्लेषणाचा सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष हा आहे की समतोल साधणे म्हणजे गणिताच्या सूत्रासारखा सगळ्या गोष्टींना 24 तासांतला समान वेळ देणे नव्हे. तो एक डायनॅमिक समतोल आहे. हो, म्हणजे परिस्थितीनुसार योग्य वेळी योग्य गोष्टीला प्राधान्य देणे. कधीकधी व्यवसायात एखादा मोठा प्रोजेक्ट असतो तेव्हा साहजिकच तिथे जास्त वेळ द्यावा लागतो. आणि अशा वेळी कुटुंबाने ते समजून घेणं अपेक्षित असतं. तर कधी कुटुंबात कोणाला आजारपणात किंवा इतर वेळी आधाराची गरज असते तेव्हा व्यवसायाला दुय्यम स्थान देऊन कुटुंबाला प्राधान्य द्यावं लागतं. हा समतोल स्थिर नसून तो सतत बदलत राहणार आहे. आणि हे सत्य स्वीकारणं हीच पहिली पायरी आहे. आणि हे सगळं करत असताना बाह्य यशापेक्षा अंतर्गत समाधान अधिक महत्वाचे आहे हे या लेखनाने वारंवार अधोरेखित केलं आहे. तुम्ही बाहेरच्या जगात कितीही मोठे असाल, पण जर तुमच्या अंतर्मनात शांती नसेल, कुटुंबात प्रेम नसेल आणि तुमच्या कार्यात नैतिकतेचा पाया नसेल, तर ते यश पूर्णत्वाची भावना देऊ शकत नाही. जीवनाची खरी परिपूर्णता ही कुटुंबाची ऊब,
व्यवसायाची प्रगती आणि अध्यात्माचा प्रकाश या तिन्हींच्या एकत्रित संगमातच दडलेली आहे. आणि हे तिन्ही घटक जेव्हा एकत्रितपणे काम करतात तेव्हाच माणूस खऱ्या अर्थाने एक समृद्ध आणि समाधानी जीवन जगू शकतो. हाच तो खरा सुवर्णमध्य आहे. आजची ही चर्चा खरोखरच अनेक दृष्टिकोनांतून आपल्याला विचार करायला लावणारी ठरली. आपण जगण्याच्या त्या 3 चाकांच्या रथाबद्दल खूप सविस्तर बोललो. हो, आणि ते रूपक लक्षात ठेवण्यासारखं आहे. पण आयुष्य हे नेहमीच आपण आखलेल्या एका सरळ रेषेत चालत नाही. जाता जाता एका गोष्टीवर नक्की विचार करा. कोणत्या गोष्टीवर? समजा आयुष्याच्या या प्रवासात अचानक असं एखादं मोठं आणि अनपेक्षित वादळ आलं, ज्यात या 3 पैकी एक चाक पूर्णपणे निखळून पडलं. म्हणजे एखादं मोठं संकट. हो. समजा एका क्षणात तुमची अत्यंत सुरक्षित वाटणारी नोकरी किंवा व्यवसाय पूर्णपणे कोसळला, किंवा दुसरीकडे कुटुंबात एखादी मोठी आणि न भरून येणारी पोकळी निर्माण झाली. हे खूपच कठीण प्रसंग आहेत. हो, आणि अशा अकल्पित आणि हादरवून टाकणाऱ्या प्रसंगी उरलेल्या केवळ 2 चाकांच्या आधारावर हा जीवनाचा रथ कसा सावरायचा. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ते हरवलेलं तिसरं चाक पुन्हा नव्याने कसं जोडायचं. हा विचार खरोखरच खूप सखोल आणि अस्वस्थ करणारा आहे. पण तो आपल्याला स्वतःच्या आत डोकावून पाहण्यास नक्कीच प्रवृत्त करेल. याच एका गहन विचारासोबत आपण आजच्या या विश्लेषणाची इथे सांगता करूया. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. तोपर्यंत हा समतोल शोधत रहा.